नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। माझे नाव राकेश भगत। तर मित्रांनो, आज आपण एक आगळा आणि वेगळा विषय घेऊन आलोय तुमच्या पुढे। थंबनेल पाहून तर तुमच्या ध्यानात आलंच असेल विषय काय आहे ते। एका शेतकऱ्याने एवढं मोठं घर बांधलं, त्याला कमालच म्हटलं जाते। आणि खरंच कमाल आहे मित्रांनो। एखाद्या प्रोफेशनल माणसाच्या घरी सुद्धा एवढ्या सुविधा नसतात, बिझनेसमॅनच्या घरी सुद्धा एवढ्या सुविधा नसतात, एवढ्या आज आपल्या एका शेतकऱ्याच्या घरात सुविधा आहेत। हे पाहून खूप चांगलं वाटलं मनाला। तर ती काय सुविधा आणि कुणाच्या त्या सुविधा? तर मित्रांनो, आपल्या सर्वांचे लाडके झेंडापंच धनवडे बापू कोरेगावकर यांचा तब्बल 1.5 कोटीचा बंगला आता उभा राहिलेला आहे मित्रांनो। आणि थोडंसंच काम राहिलेलं आहे बंगल्याचं। आणि तो आता बंगला म्हणजे त्यांचं एक तुम्हाला सांगतो 3-4 दिवसात किंवा एक आठवड्याभरात वास्तुशांती होईल। आणि त्यांनी सर्वांना आमंत्रण सुद्धा व्हिडिओच्या मार्फत दिलेलं आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्याचं आमंत्रण कधी कुणी डावलं नाही। आणि आपल्याला बी असा आनंद झाला पाहिजे की आपला एक शेतकरी एवढं मोठं पाऊल उचलतोय ते। तुम्हाला ह्या विषयामध्ये काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या त्या बंगल्यामध्ये काय नाही असं नाहीच, सर्व आहे। फर्निचर आहे, पीओपी आहे, पेंटिंग सर्व एवढं जबरदस्त किचन, टॉयलेट, बाथरूम एवढं टॉपमध्ये केलेलं आहे की सांगण्यातच एवढं जबरदस्त म्हणजे अनुभव येतोय। बघितलं तर काय विषयच नाही। त्यांची वास्तू बी कधी आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत लवकरच सांगेन। आणि तुम्ही ज्यांना जमेल त्यांनी तर नक्कीच जावा। आणि त्यांच्या घरात म्हणाय गेलं तर लिफ्ट सुद्धा त्यांनी बसवलेली आहे। मग किती टॉपचं नियोजन केलं हे बघा। आणि भविष्यात जर घर वरती चढवायचं म्हटलं तर एवढ्या मजबूतीनं खालीच त्यांनी तयारी केली की 7 माळ्यापर्यंत ते बंगल्याचं वरती चढवू शकतात, एवढं जबरदस्त केलेलं आहे। आणि 2 BHKचं 4 फ्लॅट पूर्ण अख्ख 2 BHKचं 4 फ्लॅट होतील एवढं असं त्यांनी टॉपचं नियोजन आता तर केलेलं आहे। म्हणजे 2 BHK 4 फ्लॅट आहेत अशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे। हॉल, बेडरूम, किचन असं जबरदस्त नियोजन झालेलं आहे त्यांचं। धनवडे बापूंसाठी माझ्याकडनं तर शुभेच्छा आहेत। वास्तुकीला नक्की मित्रांनो पोचा। आणि आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।